हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येतं की पीक विमा जाहीर झाला आणि 2024चा पीक विमा लवकरच जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये. हो, तर तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की लवकरच हं, पीक विमा वाटप सुरू होणार आहे. आता हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, कोण्या पिकासाठी भेटणार आणि हो, हेक्टरी किती रुपये भेटणार आणि हा पीक विमा ॲक्चुअली कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार हं, या संदर्भातले म्हणजे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझा स्वतःचा परिचय देतो. मी ज्ञानेश्वर सवणकर, कृषी कल्याण यूट्यूब चॅनल माझं स्वतःचं आहे यूट्यूब चॅनल. त्यावर सुद्धा जाऊन शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावे आणि या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावे. हो, तर येऊया आपल्या समजा मेन महत्त्वाच्या मुद्द्यावर. हं, तर पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे. हो, तर आपण जर पाहिलं तर राज्यातल्या 22 ते 23 जिल्ह्यामध्ये जवळपास 2500 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होणार आहे आणि जवळपास 64 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. हं, हं. त्यापैकी राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा किंवा त्यांच्या पीक कापणी प्रयोगांती जे काही अहवाल आहे त्यानुसार पीक विमा हो, आणि राज्यातल्या 3 जिल्ह्यामध्ये त्यांना 25% अग्रिम, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रिम हं, 286 कोटी काहीतरी आहेत. हं, परभणीमध्ये मंजूर आहे 254 कोटी काहीतरी आहेत आणि हिंगोलीमध्ये सुद्धा मंजूर आहे ते हं. 154 कोटी काहीतरी आहेत. म्हणजे 3 जिल्ह्यातल्या 18 लाख शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयाचा अग्रिम पीक विमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये अमरावती, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, याचबरोबर बुलढाणा, वाशिम, त्यानंतर यवतमाळ असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना असेल, धाराशिव असेल, लातूर असेल. काही जिल्ह्यामध्ये तर वाटप सुरू झालं. लातूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं. तुम्ही पाहू शकता. आपण हं, हं. 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला हो, होता. हो, टाकला पण होता आपल्या हो, चॅनलवरती. भरपूर शेतकऱ्यांच्या खाली कमेंट येतात, की दादा आमच्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले. 2 हं, हेक्टरला 40,000, 2 हेक्टरला 45,000, 3 हेक्टरला 80,000, 70,000 अशा संदर्भातले शेतकऱ्यांच्या कमेंट येतात. म्हणजे वाटप सुरू झाले. लातूर हो, आणि यवतमाळमध्ये बहुतांश वाटप सुरू झालेलं आहे हं, आणि राहिलेला जो काही पीक विमा आहे, जे 64 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयाचा पीक विमा देण्यात येणार असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी जे बोललेले आहेत. हो, आता सांगलेलं आहे की मंगळवारपर्यंत येणाऱ्या म्हणजे हं, उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये. आज तर हं. संडे आहे. हो, त्यामुळे सोमवार, मंगळवारपर्यंत हा पीक विमा सगळा जमा होईल, हं, अशी माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन आणि कापूस या 2 पिकासाठी सर्वात सर्वात हं, जास्त पीक विमा जमा होणार आहे. हं, हं, आणि जवळपास जे काही हे आहेत आपण जे म्हणतो आपण ना, हं. ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीला कमी पीक विमा भेटला होता, हो, त्यांना त्यांचा पोस्ट हार्वेस्टचा जे काही उर्वरित असेल, हं, तर ते पीक विमा त्यांना नंतर मिळेल. हं, परंतु जे काही राज्य सरकारचा राज्य हिस्सा आणून आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगलं जातं, की आमच्या माध्यमातून पीक विमा वाटप का झालं नाही? हा प्रश्न विचारायचा. विमा कंपनी का वाटत नाही? हं. तर विमा कंपनी कारण दाखवत होती, की राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान आलं नाही. परंतु राज्य सरकारनं 27 मार्च 2025 रोजी म्हणजे 2 दिवसापूर्वी तर राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान वेगवेगळ्या 4 जी-आरच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे. ज्यामध्ये विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे. 2024-25चं अनुदान वितरित केलं आहे. 9 विमा कंपन्यांना हं. रब्बीचं सुद्धा वाटप अनुदान राज्य हिस्सा अनुदान दिलेलं आहे. 2023 खरीप रब्बीचं सुद्धा दिलेलं आहे आणि 2022चं सुद्धा दिलेलं म्हणजे मागच्या 3 वर्षाचं जे काही राज्य सरकारचं अनुदान थकीत होतं, हं. ते विमा कंपन्यांना अदा केलेलं आहे, वितरित केलेलं आहे. त्यामुळे पीक विमा वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. आता काही हां. प्रश्न असेल तर विचारा. तर सर हे पीक विमा मिळण्यासाठी काही ई-के-वाय-सी वगैरे करावे लागेल का? नाही, नाही. आता पीक विमा मिळवण्यासाठी काहीच करायची गरज नाही. कारण की ऑलरेडी शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे. आता हां, हां. सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये पीक विमा येणार. हो, हो, आता बरोबर. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरते वेळेस ज्या शेतकऱ्यांनी सी केंद्रावर जाऊन पीक विमा भरते वेळेस हं. आपला पासबुक द्यावं लागतं. हो. म्हणजे अकाउंट नंबर. हं. परंतु एखाद्या शेतकऱ्याचे 2-3 खाते असतील, परंतु 3 खात्यापैकी आधारला खातं कोणतं एकच लिंक होत असतं हो, माहिती आहे हो, ना तुम्हाला? हो, हो, हां. बरोबर आहे. तर त्यामध्ये जर ज्या शेतकऱ्यांना जर पीक विमा भरते वेळेस जे अकाउंट दिलेलं आहे पासबुक, हं. ते जर आधारला लिंक नसेल, अदर असेल दुसरं कोणतं, तर त्याच्यामध्ये होणार आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्ही जे पासबुक द्याल ते जर आधारला लिंक असेल तर त्यामध्ये होतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुमचं दुसरं कोणतं असेल, दुसऱ्या बँकेचं असेल, जसं की तुमचे पीएम किसान, नमो शेतकरी किंवा शासनात जे काही अनुदान जमा होतात त्याच हो. खात्यामध्ये म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये या नुकसान भरपाईचं वितरण या पीक विम्याच्या नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे. हं, हं. आणि तुम्हाला मी आकडा सांगतो हेक्टरी जवळपास लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त पीक विमा जमा होत आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून आणि यवतमाळमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होत आहे. जसं की आपण जर पाहिलं तर कोणाला 5,000, कोणाला 7,000, कोणाला 2,000. यवतमाळमध्ये लुकलाईज
क्लेमचा पीक विमा. हं. लुकलाईट सुरुवातीचा जो असतो ना लुकलाईट, हो, हो. त्या पद्धतीचा यवतमाळमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. हं, हं. आणि काही शेतकऱ्यांना मिळाला आहे, काही शेतकऱ्यांना राहिलेला असेल तो मंगळवारपर्यंत जमा होईल. हां. आणि दुसरे एक यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूचना काढली होती. हं. परंतु विमा कंपनी आता या अग्रिमच्या अधिसूचनेवर कोर्टात गेली. त्यामुळे हो. यवतमाळचं जे अग्रिमचं जे प्रकरण होतं ते आता कोर्टामध्ये प्रलंबित आहे. हं. त्यामुळे याच्यावरती सुनावणी झाल्यावर किंवा कोर्टाचा निर्णय आल्यावर या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप होईल. आणि किंवा सर पुढचं हां. आणि सर यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं, की फार्मर आयडी जर तुम्ही नाही काढली, तर तुम्हाला हो. येणारे कोणताही म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही, पीएमचा नाही आणि शासनाच्या माध्यमातून जे मदत मिळणार ते बी मिळणार हं. नाही. तर हे ज्या बघा, सर्वप्रथम मी सांगू शकतो शेतकऱ्यांना सध्याच काय हे फार्मर आयडी बंधनकारक नाहीये, परंतु काढणं महत्त्वाचं आहे आपलं. हो. सध्या पीएम किसान, नमो शेतकरी या कोणत्याच बाबीसाठी फार्मर आयडी बंधनकारक नाहीये. हं, हं. परंतु तुम्हाला भविष्यातली अनुदानं हं. सध्या नाही, परंतु पुढच्या 1-2 वर्षामध्ये ते बंधनकारक सरकार करू शकते किंवा ते हं. महत्त्वाचे आपल्या आधार कार्ड सारखं आहे ना ते. हो, हो. आपल्या आधार कार्ड सारखं शेती. हं, हं. पण यामध्ये काय गैर नाही. शेतकऱ्यांना सुविधा मिळावी त्यामुळे हा हेतू केंद्र सरकारचा असावा. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या. परंतु सध्या काय बंधनकारक नाही असं सांगतो. हं, हं. ओके, हं. ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल. ओके, ओके. धन्यवाद.